आत्ता एक क्वेश्चन बघूयात आपण. व्हॉट विल कम इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. ओके, इन द फॉलोइंग सिरीज. आपल्याला एक सिरीज दिली आहे, लास्टला एक क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि तिकडे काय येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता बघा, इथे नंबर्स दिले आहेत 9827, 9706, 9606, 9525, 9461 आणि क्वेश्चन मार्क दिला आहे. ठीक आहे, आता हे भरपूर मोठे मोठे नंबर्स आहेत. जर कॅल्सी अलाउड असेल कॉलेज आपल्या एक्झाम्समध्ये तर यूज करा, खूप उपयोगी पडणार आहे. सो लेट्स सॉल्व दिस सम. आता बघा, पहिले आपण ना ही सिरीज आहे ना सगळी ही खाली लिहून घेऊयात. 9827, परत 9706, 9606, 9525, 9461. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोणतीही सिरीज स्टार्ट करताना मी एक ट्रिक सांगितली आहे की सर्वात पहिले सगळ्यांचे डिफरन्स काढा. का तर त्या डिफरन्समध्ये जर तुम्हाला काही रिलेशनशिप्स दिसल्या तर ते जी काही सिरीज आहे ती इझिली सॉल्व होते. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स असेच असतात की तुम्हाला डिफरन्स काढायचा असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप असतं आणि आपल्याला आन्सर मिळतं. सो लेट्स टेक कॅल्सी. आता आपल्याला कॅल्सी अलाउड आहे एक्झाम्समध्ये, सो वी आर युजिंग कॅल्सी. सो 9827 मायनस 9706. 9827 मायनस 9706च का केलं? कारण बघा नंबर्स डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहेत. ओके, सिरीजमध्ये. तर बघा ह्यांच्या दोघांमधलं डिफरन्स किती आलं आहे? 121 आलं आहे. आपण लिहून घेऊयात खाली की ह्यांच्या दोघांमधलं डिफरन्स आलं आहे 121. सिमिलरली आपण सगळ्या ह्याचे डिफरन्सेस काढून घेऊयात. तर बघा आता मी सगळ्याचे डिफरन्सेस काढून घेतले आहेत. बघा 9827 मायनस 9706चा आहे डिफरन्स 121. 9706 मायनस 9606चा आहे 100 आणि 9606चं आणि 9525चा डिफरन्स आहे 81 आणि 9525 आणि 9461चा डिफरन्स आहे 64. आता याच्यामध्ये तुम्हाला एक रिलेशनशिप दिसेल बघा की 21 मायनस झाला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिप दिसेल की -19 झालं. ठीक आहे, 100 मायनस 19 करा, 100 मायनस 81 करा, तुम्हाला 19 आन्सर आहे. ठीक आहे, आता 81 मायनस 64 केलं ना आपण तर आपल्याला 17 आन्सर मिळेल. ठीक आहे, म्हणजे काय होतं आहे की आपला जो हा नंबर आहे, ठीक आहे, आपला जो हा नंबर आहे त्याच्यामध्ये 121 ॲड केल्यावरती ही व्हॅल्यू मिळते आपल्याला. हा जो नंबर आहे ह्याच्यामध्ये 121 ॲड, 9706मध्ये ही व्हॅल्यू ॲड केली की 9827 मिळते. पण मग हे शोधायचं कसं? आता हे खूपच कॉम्प्लिकेटेड होत गेलं आहे. बघा आपल्याला 64 नंतरचा एक असा नंबर शोधायचा आहे ज्याचं रिलेशनशिप, ज्याचं डिफरन्स आपण म्हणूया डिफरन्स असेल 15. का 15च का? बघा -21, मग -21च्या आधीचा ऑड नंबर आहे 19. ठीक आहे, 19च्या आधीचा ऑड नंबर आहे 17 आणि 17च्या आधीचा ऑड नंबर आहे 15. म्हणजे 64 मायनस आपल्याला 15 करावं लागेल तेव्हा एक आपल्याला असं एक नंबर भेटेल. ठीक आहे, हे असं का? हे रिलेशनशिपच्या आतमध्ये रिलेशनशिप आहे. म्हणजे हा जो डिफरन्स आहे याच्या आतमध्ये पण अजून एक डिफरन्स आहे. हा जो 64, 81 हे जे डिफरन्स आहे ह्याच्या आतमध्ये पण अजून एक डिफरन्स आहे. त्यामुळे हे सगळे एवढे आपल्याला लेंदी प्रोसिजर करावी लागते. पण ठीक आहे, आता 64 मायनस 15 करूयात आपण. 64 मायनस 15 किती येईल आन्सर? 49 येईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा जो 9461 आहे ह्याच्यामधून 49 हा मायनस करायचा आहे. ठीक आहे, लेट्स चेक आपण करूयात. 9461 मायनस 49 किती येईल आपल्याला आन्सर? 9412. ठीक आहे, आता हा जो नंबर आहे हा आपल्या आपल्या ऑप्शनमध्ये आहे का बघूयात. बघा ABC 9421 हा ऑप्शन सीमध्ये आहे म्हणून आपण टिक करूयात. ठीक आहे, आपल्याला आन्सर मिळालं. पण कसं एकदा सॉल्व केलं आहे आपण ओव्हरव्ह्यू बघूयात. हे बघा हे नंबर आहेत ना सगळे एका सिरीजमध्ये लावून ठेवलेत, मग त्यांचे डिफरन्सेस काढले. ठीक आहे, मग त्यांच्या डिफरन्सेसमध्ये काय नक्की रिलेशन आहे हे पाहिलं. काय रिलेशन होतं की ऑड नंबर्स जे आहेत, कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स जे आहेत
ते डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये सबट्रॅक्ट होतात. म्हणजे काय की 21च्या आधीचा ऑड नंबर आहे 19, मग ह्या नंबरमधून 21 मायनस केला, मग 100 मिळालं. मग 100मधून 21च्या आधीचा ऑड नंबर मायनस केला, मग 81. हे डिफरन्सेसच्या आतमधले डिफरन्सेस आहेत, रिलेशन्स आहेत. ह्यांना सॉल्व करायला थोडासा वेळ लागतो, बट खूप इझी सम्स असतात ॲज कम्पेअर टू रिलेशन्स. कारण रिलेशन्समध्ये आपल्याला फॅमिली ट्री ड्रॉज करायचे असतात, पण जर सिरीजमध्ये आपल्याला कॅल्क्युलेटर आपल्यासोबत असेल तर सिरीज इज अ व्हेरी इझी क्वेश्चन ऑफ द डे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला भेटूयात मग.